हाय एव्हरीवन, मी प्रज्ञा आज घेऊन आली आहे गणपती विशेषसाठी 1-1 फुटाच्या रांगोळ्या. तर आपण आज परत आपण 3 रांगोळ्या डिझाईन मी आज घेऊन आलेली आहे परत. तर आपण मी 3 सर्कल काढून ठेवलेले, 1-1 फुटाचे सगळे सर्कल काढून ठेवलेले आहेत. तर ते आपण बघू शकता तुम्ही इथे. तर मी इथे त्याचा मध्य घेऊन ठेवते प्रत्येकाचा. इथे मी जे हे सर्कल जे आहे ते 5.25 इंचचे आहेत. म्हणजे आपला हा सर्कल जो आहे तो 10.5 फुटाचा आहे. 10.5, 11 आणि 12. ओके, 10.5 इंचाचा आहे. 10.5, 11, 1.5 फुटाचा. ओके. तर आपल्याला इथे पुढे काय करायचं आहे, हा सर्कल मी 5.25 इंचाचा काढलेला आहे. बघा तुम्ही दाखवते 5.25 इंच. इथे 5.5 दाखवते, या स्केलवर 5.5 दाखवते. इथे या स्केलवरती 5.25 दाखवते. ओके. तर हा 5.5 इंचाचा आता आपण हा घेतलेला आहे. 5.5 इंच म्हणजे हा झालेला आहे 10.5 इंचाचा. 11 इंचाचा झालेला आहे. 11 इंचाचा आपला हा तयार झालेला आहे. 11 इंचाचा आपला हा सर्कल तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, तुम्ही इथे आता मी हा मध्य पॉईंट घेतलेला आहे. आता तुम्ही इथून कुठलाही पॉईंट घ्या. आता मी इथे हा एक पॉईंट घेतला, म्हणजे समजा इथे मी हा एक पॉईंट घेतला. ओके. तर मी ह्या पॉईंटपासून बघा, हा मी इथे एक पॉईंट घेऊन ठेवलेला आहे. तुम्ही कुठलाही अंदाजे घेऊ शकता, कुठेही तुम्ही घ्या. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या पॉईंटपासून आपल्याला पुढचा जो पॉईंट काढायचा आहे तो आता मी तुम्हाला सांगते कसा काढायचा. तो इथे मी 5.25 इंचावरती घेतलेला आहे. हे बघा, 5.25 इंचावरती मी घेतलेला आहे. 5.25 इंचावरती असा क्रॉसमध्ये पकडायचा आहे. तसंच सेम सगळीकडे आपल्याला आखून घ्यायचे. 5.25 इंचावरती आखून घ्यायचे. हे बघा, 5.25 इंचावरती आखून घेते. तशा आपण सगळीकडे आखून घेऊया 5.25 इंचावरती. तर हे मी 5.25 इंचावरती इथून आखून घेते. मेजर तुम्ही हे अशा प्रकारेच घ्या, म्हणजे तुम्हाला बरोबर लक्षात येणार आहे. 5.25 इंच इथे घेतलेले आहे. हा इथे टोक घेतलेलं आहे बरोबर. इथे 5.25 बरोबर. इथे हे बघा 5.25 अशा प्रकारे 5.25च्या ठिकाणी आपण सगळीकडे पण मार्किंग करून घेतलेलं आहे. हे बघा 5.25 इंचावरती. आता आपल्याला करायचं आहे, ह्याच्या अर्धवर्तुळच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, तिथे आता आपल्याला रेषा मारून घ्यायच्या आहेत. वर्तुळाकार की इथे आखून घेतले. आता ही आणि ही रेषा जोडवायच्यात आणि त्याप्रमाणे आपल्याला इथे हे आखून घ्यायचं. हे आणि हे जोडायला हवी रेषा. तिथे तुमची जुळते तिथे लावा आणि मग हे करायचं आहे अशा प्रकारे. आता हा सुद्धा तिरकस येणार आहे. तिथे तुमचं जुळतं आहे व्यवस्थित तिथपर्यंत तुम्हाला घ्यायचं आहे. अशा प्रकारे सॉरी उलटा दिशेने द्यायचं होतं मला. परफेक्ट असं आपल्याला जमणार आहे. एकाच दिशेने आपल्याला जायचं आहे, उलटं करायचं नाही आहे. एक तर एका दिशा घ्यायची. बघा अशा प्रकारे आपलं हे आता व्यवस्थित सगळं आलेलं आहे. ओके. आता आपल्याला ह्याच्या पुढे काय करायचं आहे, हे जे आहे ह्याच्यातलं अंतर मोजायचं आहे. ह्या गॅपमधलं अंतर मोजायचं आणि आपल्याला ह्याचं मध्य काढायचं आहे. तर हे अंतर येते 3 इंच. तर इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करते. 1.5 इंच प्रत्येकाचं 3 आहे, तर 1.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपल्याला या दोघांचा मध्य काढायचा आहे. तो 1.5 इंचावरती आपण मध्य काढून घेते. 3 इंच येतो आहे, तर 3 इंचाचा मध्य 1.5 इंच, त्याप्रमाणे आपण सगळ्यांचा मध्य काढून घेतो आहे.
हे बघा तुम्ही बघू शकता सगळीकडे आपलं माप सेम आलेलं आहे. 1.5 इंच, 3 इंच आलेलं, पण 1.5 इंचाचा मध्य आपण 1.5 इंच असं पण माप बरोबर घेतो सगळीकडे. ओके, इकडनं 3 इंच घेतलं, हे 1.5 इंच इथे आलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण इथे मागलेले. आता आपल्याला इथे काय, ह्याच्या पुढे आपल्याला इथे काय करायचं आहे, इथून आपल्याला हा जो मधला भाग आहे इथून आपल्याला काय करायचं आहे, हे बघा 1/2 इंच आपल्याला वरती ह्या दोनमध्ये ही जे आहे याच्यामध्ये आपल्याला इथे 1/2 इंच वरती बघा 1/2 इंच आपल्याला 1/2 ते 1/4 इंच 1/2 ते 1/2 इंच आपल्याला वरती उठवायचं इथे. आणि इथे सुद्धा आपल्याला ही जी आहे इथे आपल्याला 1/2 पेक्षा जरासं कमी घ्यायचं आहे. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला, हा आणि हा वर्तुळ काढून घ्यायचा आहे. हा आणि हा वर्तुळ काढून घ्यायचा आणि इथून तर हा असा वर्तुळ काढून घेतला आहे. कसं तिथं तुमच्या मी काय केलं, इथे हा क्रॉस जायचा आपल्याला. ओके, हा इथे घेतला आणि हा इथे आपल्याला क्रॉस जायचा आहे इथून. आता इथे पण सेम आपल्याला रेषा आखून घ्यायची इथे, तुम्हाला माहिती पडेल म्हणून. आणि इथून आपल्याला 1/2 इंच वरती जायचं आहे, इथून सुद्धा आपल्याला 1/2 पेक्षा कमी जायचं आणि तिथे खालती यायचं आणि हे असं द्यायचं आहे. आणि हा थोडासा खालती आणायचा आहे इथून क्रॉसने. हे बघा अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर मी इथे अंदाजे करून घेते, तर तुम्ही सुद्धा करून घ्यायचे असे व्यवस्थित. सगळ्या ठिकाणी आपण त्याचप्रमाणे घेणार आहोत. इथे सुद्धा 3चं मध्य 1.5, इथे 1.5 घेते मी. इथं 1/2 इंच आपल्याला वाढवायचं आहे, इथे 1/2 इंच वाढवायचं आहे. आणि हे घेतलेलं आहे इथून, आणि इथून घ्यायचं आणि हे थोडंसं खालती टाकायचं, थोडंसं खालती. इथे आपली डिझाईन तयार होणार आहे. दिसतंय तुम्हाला? अशा प्रकारे आपल्याला सगळं हे करू. तर इथून सुद्धा आपल्याला हे तर पण 1.5 घेतलेलं आहे, क्रॉसमध्ये सरळ घेते मी इथे. इथे 1.5, इथे 1.5. ओके, हे इथे घ्यायचं असं वर्तुळाकार, हे असं खालती यायचं, थोडंसं खालती, असं नाही, जर असं आपल्याला इथून खालती यायचं आहे, जेणेकरून तिथे आपल्याला एक डिझाईन दिसणार दिसते. इथून हे इथून आपल्याला असं घ्यायचं आहे, इकडनं इथून हे असं खाली घ्यायचं आहे. ओके, तर इथे आपली एक डिझाईन तयार होते. हे पेन्सिलमध्ये हल्ली जरा इथे आपली छानशी अशी डिझाईन तयार होते. इथे ह्याचा मध्य घेतला आणि इथून खाली टाकायचं आपल्याला, बघा अशा प्रकारे. तर अशा प्रकारे ही आपली एक डिझाईन इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता की ती खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. नंतर मग ह्या ज्या रेषा आहेत म्हटल्या त्या खोडायच्या. तुम्हाला दिसते का? म्हणजे मी तुम्हाला इथं डार्क करून दाखवते. अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे आपली ही डिझाईन जी आहे ती इथे तयार झालेली आहे. ह्या रेषा ज्या आहेत मी त्या डार्क करतो म्हणजे तुम्हाला दिसतील.
हे बघा. आणि ह्यालाच आपल्याला पुढे मग अर्धा इंचाने आपल्याला वाढवायचं आहे की जेणेकरून ही डिझाईन 1 फुटाची. आता मी हे ऑप्शनल ठेवले, तुम्हाला 1 फुटाची पाहिजे का तुम्हाला किती हवे हे तुमच्यावरती आहे. आता मी इथे आता 1 फुटाची डिझाईन दाखवते म्हणून मी इथे अर्धा इंच मी सगळीकडे वाढवणार आहे. तुम्ही काय करता, तुम्हाला जेवढं हवे पुढे, तुम्हाला 1 इंच वाढवायचं, तुम्हाला 2 इंच वाढवायचं, तुम्ही पुढे वाढवून तुमची रांगोळी तुम्ही वाढू शकता. तुम्ही 2-2 इंच तुम्ही पुढे वाढवली, हा सगळं 2-2 तुम्ही इंच पुढे वाढवली, इथे 2 आणि इथे 2 म्हणजे तुमचे 4 वाढले म्हणजे तुमची 1.5 फुटाची रांगोळी होऊन जाईल इथे. तर हे असं बघायचं की छोट्या रांगोळीपासून आपण कशी मोठी रांगोळी तयार करू शकतो हे इथे तुम्हाला लक्षात येईल, डिझाईन कशी करायची आपल्याला. तर तशा प्रकारे आपण इथे करून घ्यायचं. तर हा आपण थोडंसं खालती घेऊया, हा थोडासा खालती. तर अशा प्रकारे आपल्याला हे डिझाईन आपण तयार केलेली आहे. ओके, चला. तर आपण सेकंड डिझाईनकडे आपण आता वळूया. सेकंड डिझाईन जी आपली आहे, हे बघा तुम्हाला दिसते का ही डिझाईन आपण केलेली, हे बघा अशा प्रकारे आपली ही डिझाईन जी आहे ती आपली तयार झालेली आहे. तुम्हाला याच्या पुढे तुम्हाला वाढवायचं आहे, तुम्ही 2 इंच वाढवा, इथून 2-2 इंच वाढवू शकता, की तुम्ही 1 इंच वाढवू शकता, हे तुमच्यावरती आहे. आता हा जो सर्कलचा आपला जो आहे तो 11 इंचाचा म्हणजे आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला इथे अर्धा इंच इथे वाढवला तर तुमची 1 फुटाची रांगोळी तयार होणार आहे. आणि तुम्हाला पुढे किती वाढवायचं हे तुमच्यावरती आहे. तुम्हाला 1 फूट वाढवायचं आहे, अर्धा इंच वाढवायचं आहे, 2 फूट वाढवायचं आहे, तुम्ही किती ह्याच्या पुढे वाढवून तुम्ही ही रांगोळी तयार करू शकता. चला, तर ही एक झाली एक डिझाईन. आता आपण दुसरी डिझाईनकडे वळूया. ओके, तर हा पण मी एक सर्कल काढून घेतलेला आहे, तो सुद्धा 11 इंचाचाच आहे आणि ह्याच्यामध्ये इथे आपण करून घेतलेला आहे. आता या मध्यापासून आपल्याला इथे 1.25 इंचाचा आपल्याला सर्कल तयार करायचं आहे. 1.25 इंच बघा, म्हणजे 2ला कमी 1.25 इंचाचा आपण घेतलेला आहे, म्हणजे 2च्या इथे 2.5च्या पुढे आणि ह्याच्या पुढे. ओके, तर आपण 1.25चा इथे आपण सर्कल काढून घेणार आहोत. 1 मिनिट माझं हल्लं. हे आपण हा 1.25चा आपण सर्कल आपण इथे काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एक इथे पाकळी बनवायची. हे आपल्याला ही अशी एक पाकळी इथे बनवायची आहे इथे. तर आपण ही पाकळी कशी बनवली आहे हे मी तुम्हाला आता इथे सांगते. ही पाकळी कशी बनवली आहे, तर ह्या पाकळीसाठी इथे मी त्याची जी उंची जी आहे ती 4 इंच घेतलेली आहे. तेव्हा याची उंची जी 4 इंच घेतलेली आहे. आता इथे आपल्याला किती उरते बघायचं आहे. आपल्याला अर्धा इंच बाहेर येणार याच्या, म्हणून इथे किती 4 इंच आपल्या बरोबर बसते, म्हणजे 12 इंचचे. म्हणून आपण आता हे बघा आपला हा 11 इंचाचा आहे, म्हणजे आपल्या इथे बाहेर याच्या बाहेर आपल्याला हे बघा इथे 6 इंच घेतलं आणि इथे हे म्हणजे आपल्याला इथे अर्धा इंच आपलं वाढतं आहे. ओके, सगळीकडे आपल्याला अर्धा इंच आपल्याला वाटते. मी तुम्हाला इथे दिशा पण मारून घेऊया पाहिजे तर. हे बघा, मी तुमच्या लक्षात येईल इथे आपल्याला काय वर्क करायचं आहे. हे बघा असं घेतलेलं आहे, इथं वर्क उभे घेतलेलं आहे आणि आडवं घेते आहे. इथे मध्ये 6 ठेवायचं आहे, 6 इथे 12 घेतलेलं आहे आणि इथे 6 झालं, इथे 12. हे झालं पहिलं आपलं आखून. ओके, तर आपल्याला ह्या बरोबर इथून ही आपली पाकळी ते बरोबर पुरायला आहे. बघा तसं मी अंतर घेतलेलं आहे, तिथे एकूण 4 अंतर येते, 4 इंचचं अंतर आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे वरती आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, अर्धा इंच. हे बघा इथे मी अर्धा इंच घेतलेलं आहे, इथे अर्धा इंच ते घेतलेलं आहे. स्केल हे बघा अर्धा इंच तर इथे मी इथे घेतलेलं आहे. ओके, आणि त्याच्या इथून नंतर खालती मी 2 इंच म्हणजे याचा मध्य घेतलेला आहे, याचा मध्य घेतलेला आहे. आणि या मध्यापासून मी इथे सुद्धा परत 2 इंच, 2.25 इंचावरती इथे मी मार्किंग केलेलं आहे. 2.25 इंच ह्या बघा इथे अर्धा इंच घेतलेलं आहे, अर्धा इंच नंतर ह्या पाकळीचा हाफ घेतलेला आहे, 2 पासून आपल्याला पुन्हा इथे 2.25 इंच घेतलेला आहे. आणि नंतर आपल्याला हा असा शेप द्यायचा आहे. हा असा शेप द्यायचा आहे आणि आता हा आपण शेप कापून घेऊ. तर हा शेप आहे. ही आपली झाली पाकळी तयार. हे बघा सेम पीस सेम पाकळी, हे बघा सेम पाकळी आपली तयार झालेली
आहे ते नेहमी करताना तुम्ही ते व्यवस्थित सगळं लिहून ठेवायचं आहे, कुठली रांगोळी आणि कुठली पाकळी केलेली आहे, किती इंचाची आहे, सगळं करून ठेवून द्यायचं. जसं इथे मी सगळीकडे लिहून ठेवते. चला आता आपल्याला काय करायचं आहे, सेम बघा माप अगदी व्यवस्थित आणि सेम आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढे सांगते तुम्हाला. आता त्याला मध्य जे आहे, मध्यला आपण ते रेष मारून घेऊया पाकळीचा सेंटरला. ओके. आता काय करायचं आहे आपल्याला, ह्या रेषेपासून इथे ही पाकळी जोडायची, बरोबर रेषेला रेष जोडायची, आपल्याला रेषेला रेष जोडायची आहे. आणि आता इथून आपण ही पाकळी जी आहे ती ड्रॉ करायची. आधी तुम्ही लाईट आखून घ्या, मी लाईट आखून घेते आधी, म्हणजे आपल्याला ते चुकलं तर कळू शकतं, पण रफ करू शकतो व्यवस्थित. जर डार्क केलं तर आपल्याला ते नंतर खोडताना खूप डिझाईन जी येते मग घाण दिसते, पेपर खराब होतो. त्यासाठी मी आधी डार्क नाही पण तुम्हाला इथे कॅमेऱ्यात दिसतं की नाही, त्याच्यासाठी इथे मला ते डार्क करावं लागेल. हे बघा, ही आपण इथे पाकळी आखलेली आहे. तशी आपण इथे समोरासमोर आणि आखून घ्यायच्या पाकळ्या. तर इथे पहिले आपण ते घेऊया आणि बाकीच्या पाकळ्या कशा आखायच्या तेही तुम्हाला मी सांगते. हे बघा, तर हे मी घेतलेलं आहेत. तुम्ही सेम अचूक माप घेतलं तर तुमची डिझाईन ही जी आहे ती बरोबर माझ्यासारखी ॲक्युरेट येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या बरोबर होईल. आणि आता गणपती फेस्टिवल आहेत, त्याच्यासाठी मी हे आपलं घर कधी कधी छोटं असल्यामुळे आपल्याला हा पर्याय असतो की आपल्याला रांगोळ्या तर काढायच्या असतात, पण आपल्याला गणपतीचं पण जागा हवी आपल्याला, छोट्या रांगोळ्या काढायच्या. त्यासाठी एका ताईंची हे होती, रिक्वेस्ट होती की ताई आम्हाला 1 फूटच्या 1 फूटच्या रांगोळ्याच्या डिझाईन आम्हाला दाखवा. त्यासाठी हे मी गणपती विशेष हा आपण दाखवत आहे तुम्हाला हा रांगोळी. हे बघा, तर अशा प्रकारे हे मी इथे घेतलेलं आहे 2. आणि जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला प्लीज हाईप मात्र नक्की करा. हाईप अशासाठी करा, आणि हाईप हे पूर्णपणे तुम्हाला फ्री आहे. तुम्ही आठवड्यातून तुम्ही कोणत्याही 3 डिझाईन्सनं तुम्ही हाईप करू शकता, किंवा तुम्ही एका डिझाईनला तुम्ही 2दा किंवा 3दा सुद्धा हाईप करू शकता. तो तुम्हाला जर डिझाईन कुठली आवडली तर प्लीज हाईप करत चला मैत्रिणींनो. कारण काय, तुमच्या हाईपनी काय होतं, बाकी जी डिझाईन जी आहे आपली ती बाकीच्या मैत्रिणींनासुद्धा पुढे पोचते. हे बघा, तर असं आपण हे केलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, तर ह्या दोघांचा सेंटर काढायचा आहे. जसं आपण नेहमी सेंटर काढतो तसं आपण ह्या दोघांमधला सेंटर काढायचा आहे. आता ही जी आहे रांगोळी, हे बघा, आता आपण या दोघांचा सेंटर काढला आहे. जसं आपण ह्यांचा सेंटर काढलेला तिरकस, आता ह्या दोघांचा सेंटर काढायचा आहे. मी आधी का नाही ऐकले, मग आपलं तुम्हाला जमनिंग झालं असतं की नेमकी कुठली डिझाईन कुठे काढायची आहे त्यासाठी. हे बघा, हे केलं. तुम्ही आता असे जी ही डिझाईन आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता. हे इथे वर्क करू शकता, हे असं इथे वेगळं वर्क, आणि हे पूर्ण असं भरायचं आहे. आणि ही रेससुद्धा ज्या आल्यात त्यासुद्धा तुम्ही अशाच भरू शकता. म्हणजे ही एक डिझाईन होते. हे बघा, ही पण एक डिझाईन झाली. म्हणजे तुम्ही आता बघा, म्हणजे तुम्ही इथे काय करायचं आहे, हे पान भरायचे आहेत, हे पानात तुम्ही भरायचे आहेत वेगवेगळ्या कलरनी. आणि पुन्हा हा जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण भाग भरायचा आहे. आणि ह्या ज्या रेषा आहेत त्या रेषेला एक तुम्ही वेगळा कलर द्यायचा आहे, आणि तिथून बाकी तुम्ही सगळं भरायचं आहे. तुमची अशीसुद्धा एक डिझाईन तुमची होऊ शकते इथे. आता ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा ही डिझाईन पाकळी ती या रेषेवरती ठेवायची आहे. हे बघा, पुन्हा हे पण मी थोडंसं अर्ध पुढे आखून घेते, म्हणजे का आपल्याला लक्षात यायला इकडनं टोक बरोबर आपल्याला जुळलं की नाही ते. आता हे व्यवस्थित आपण इथे लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण व्यवस्थित न हलवता पुन्हा ही पाकळी आपण आखून घेतोय. खूप सुंदरशी अशी रांगोळी होती मैत्रिणींनो ही. म्हणजे
म्हणजे तुम्हाला ह्या छोट्याशा रांगोळ्यामध्ये 1 फूटच्या तुमच्या रांगोळ्यामध्ये तुम्हाला मी 2 रांगोळी शिकवली. तर ही तिसरा प्रकार शिकवते तुम्हाला रांगोळीचा. हे बघा, आता हे आणि हे इथे तुम्ही इथे हे वेगवेगळे भरू शकता. कळलं? आता बघा सेम आता इथे पण आपल्याला ठेवायचे रेषा ज्या आहेत त्या आपल्याला मॅच करायच्या आहेत व्यवस्थित. त्यासाठी मी रेष थोडीशी मोठी ते करून घेते, आखून घेते, म्हणजे आपल्याला इथे सेंटरला लाईन बरोबर आली आहे की नाही ते आपल्याला लक्षात येईल. ओके, तर या रेषा आपल्याला मॅच करायच्या आहेत. हे बघा रेषा मी मॅच करून घेतलेल्या आहेत इथे बरोबर. तर आपल्याला इथे हे असं आखून घ्यायचं आहे. खूप सिंपल आणि एकदम सोबर आणि डिझाईन आहे, इझी आहे, कोणीही करू शकतात. फक्त तुम्ही ही जी पाकळी मी बनवली आहे ती पाकळी तुम्ही व्यवस्थित बघा कशी बनवली ती. हे बघा अशा प्रकारे आपण इथे सगळीकडे या पाकळ्या ज्या आहेत त्या काढून घेऊया. बरोबर रेषेवरती रेषा ठेवायची, म्हणजे रेषा तुम्ही पुढे आखून घ्या. तुम्ही 1 फूटचा सर्कल केला तरीही चालू शकतो. मी इथे मला ही डिझाईन दाखवायची त्या वेगळ्या म्हणून मी तुम्हाला हे केलं होतं. तुम्ही करू शकता डायरेक्ट 12 फुटाची, म्हणजे 12 इंचाचे घेऊन. हे बघा अशा प्रकारे आपली खूप सुंदरशी अशी छान आणि सुबक अशी रांगोळी इथे आपली तयार झालेली आहे. तर इथे आपण पूर्ण काढून घेऊया. हे बघा पूर्ण छान अशी आपली रांगोळी तयार झालेली आहे. इथे तुम्ही आता ही रांगोळीसुद्धा तुम्ही 2 प्रकारे भरू शकता. बघा एक अदरवाईज तुम्ही हे 2 छोटे छोटे सगळे दिसत आहेत हे तुम्ही भरून घ्या. तसं तुम्ही नाही भरलं तर तुम्ही हा एक अखंड पूर्ण भरायचा आहे, अखंड पूर्ण भरायचा आहे, हा अखंड पूर्ण भरायचा आहे, आणि हा जो येईल भाग तो भरायचा आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही इथे तयार करू शकता. आणि इथून आपण शेवटी कट करायचे आहेत हे. ओके, इथपर्यंत तुम्हाला कळलं ही डिझाईन. चला आता आपण वळूया तिसऱ्या डिझाईनकडे. ओके, त्यासाठी मी हे सगळं उचलून ठेवते 1 मिनटं. तर आता आपण तिसरी रांगोळी बघणार आहोत. ती रांगोळीसुद्धा खूप सेम आहे. काल आपण त्यातली बघितलेली रांगोळी ती बाहेरच्या साईडला होती, आता आपण आतल्या साईडला घेतो. तर बघा इथे सेम मी 5.5 इंचाचा आपण सर्कल आपण घेतलेला आहे. म्हणजे आपला हा सर्कल जो आहे तो 11 इंचाचा आपला हा सर्कल आहे. अर्धा इंच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. तुम्ही बघा लक्षात येईल. हा 6, मग इथे अर्धा आणि इथे अर्धा. बघा 12 इंच झाले आपली. इथे ही स्केल आपली इथे आहे. 6 इथे 12 आणि इथे हे. ओके, तर आपण हे आखून घ्यायचं. इथे पॉईंट आम्ही काढून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इथे हे करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे इथे तुम्हाला दाखवते. इथे आपण एक सर्कल काढून घेतलेला आहे हा, आणि इथे सुद्धा आपण 2.25चा आतमध्ये सर्कल काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला एक पाकळी बनवायची. बघा अशा प्रकारची आपल्याला ही पाकळी बनवायची आहे. तर त्याचं मेजरमेंट काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगते. हे बघा, तर इथे आपलं उडणार आहे, या सर्कलच्या बाहेर आपलं उडणार आहे सेम 4 इंच. तर आपली ही पाकळीसुद्धा जी आहे ती 4 इंचाचीच आहे. आपण 4 इंच इथे घेतलेलं आहे. वरून आपण अर्धा इंच घ्यायचं इथे. बघा वरून आपण इथे अर्धा इंच घ्यायचं आहे. ओके, आणि 4 इंचाचा आपण हाफ घेतलेला आहे. इथे सेम हाफ घेतलेला आहे. इथे सेम बघा 4 इंचाचा हाफ 2 इथे घेतलेला आहे. आणि तिथून 2 वरून आपण इथे पुन्हा आपण 1.25 इंच. हे बघा 1.25 इंच आपण इथे 1.25 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेली आहे इथे. आणि हे मार्किंग करून झाल्यानंतर इथे रेस मारून घेते. ही मार्किंग 1.25 इंचावरती घेतलेली करून, आणि नंतर हे शेप काढून घ्यायचं आहे. हे बघा इथे अर्धा इंच, हा 4चा मध्ये 2 पासून आपल्याला इथे 1.25 इंच घ्यायचं आहे, आणि ही 4 इंचाची आपली उंची आहे. अशा प्रकारे आपण हे लागता आहे ते आपण कटिंग करून घेऊया पाकळी.
अशा प्रकारे आपली ही जी पाकळी ती तयार झालेली आहे. तुम्हाला दाखवते, हे बघा, ही पाकळी तयार झालेली आहे. तर आपल्याला इथं हे पाकळीचं व्यवस्थित माप आपलं तयार झालेली आहे. तर आता आपल्याला ह्या पाकळीवरून हे मी ठेवून देते इथे. आणि हे सगळ्या ज्या पाकळ्या आपण ते कट करतो ते व्यवस्थित इथे सगळं इथे लिहून ठेवायचं. का मी ते सगळं व्यवस्थित इथे लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही पण ते लिहून ठेवायचं. आता हे किती घेतलेलं आहे आपण, अर्धा इंच. ह्याची उंची जी आहे इथून 4 इंचची आहे. नंतर इकडनं आपण 1.25 इंच घेतलेला आहे. इथे मी लिहिले बघा, 1.25 इंच लिहून ठेवलेलं आहे. सगळं लिहून ठेवायचं. आता काय करायचं आपल्याला, ह्या पाकळीवरून आपल्याला सगळीकडे पाकळ्या तयार करायच्या आहेत. ड्रॉ करून ते इथे मी ड्रॉ करून घेते पाकळी या सर्कलपासून. जर तुम्हाला वाटत असेल की आपली पाकळी जर चुकत आहे तर पहिले आपण एकाच साईडनंच पाकळी जी आहे ते ड्रॉ करून घ्यायची आहे, एकच पाकळी साईडनी. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली पाकळी बरोबर आली आहे की चुकली आहे. त्या सगळ्या पाकळ्या पहिले त्या ड्रॉ करून घेऊया. हिलाही जोडून येणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण ज्या पाकळ्या आहेत पूर्ण सगळ्या ड्रॉ करून घेऊया. अशा प्रकारे सगळं ड्रॉ करून घ्यायचं. छानशी अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे इथे. आणि इथे सुद्धा सेम तुम्ही, आता आपला हा 11 इंचाचा आपला आहे, तर तुम्ही इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला फुल असंच हवे तर तुम्ही असंच ठेवू शकता. आता तुम्ही बाहेर 1-1 इंच किंवा तुम्हाला आपल्याला 1 इंच वाढायचं म्हणजे तर तुम्ही अर्धा इंच बाहेर करू शकता किंवा तुम्हाला हवे तेवढं तुम्ही करू शकता. तुम्हाला किती फूट इंच रांगोळी वाढवायची आहे त्याप्रमाणे. तर मी ते आखून घेते. आणि थोडंसं कुठे काही राहिलं तरी काही फरक नाही पडत आहे. हे बघा, आता आपण हा शेप असा द्यायचा आहे. थोडासा इथे आता हे होतं. घाबरून जायचं नाही आपल्याला इथे. अशा प्रकारे ही आपली पूर्ण रांगोळी इथे तयार झालेली आहे. हे बघा, तर तुम्ही हे अचूक माप घेतलं तर सुंदरशी आपली इथे रांगोळी आपली तयार होते. तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी इथे तयार झालेली आहे. तर म्हणजे मी माझ्या परीने खूप सोप्यात सोपी तुम्हाला मेथड सांगितलेली आहे आणि एकदम इझी ह्या रांगोळ्या आहेत. तर आता गणपती सण आता आहेत, तर तुम्ही आवर्जून या रांगोळ्या आहेत त्या नक्की तुम्ही बनवा. तर बघा, ही आपण फ्लॉवरची तुम्हाला दाखवली, दिसते का? मी डार्क करते. हे बघा, दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित. हे बघा, हे तुम्ही ॲज इट इजसुद्धा करू शकता. आता ही आपली 12 इंच, तर तुम्ही इथून कट मारा. तर तुम्हाला पुढे जर वाढवायचं असेल ह्याच्यामध्ये सुद्धा, तर तुम्ही इथे पूर्ण असं लाईन मारून घ्या 12चं सर्कल, आणि इथे तुम्ही 1-1 इंच वाढवा इथे पुढे.
आणि त्याला सर्कल आखून घ्या आणि बाकीचं हे जे आहे ते पूर्ण असं भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली इथे डिझाईन तयार होते. ही एक डिझाईन तुम्हाला आता मी दाखवली आहे. बघा इथे ही एक डिझाईन दाखवलेली आहे आपण. ही एक सुंदर आणि एक छानशी अशी डिझाईन आहे. ही खूपच मस्त, ही बघा. आणि इथे ही एक डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे एकूण मी इथे 3 डिझाईन तुम्हाला खूप छानशा अशा दाखवलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की या डिझाईन ट्राय करा. तुम्हाला जर डिझाईन जर आवडलं असेल किंवा तुम्हाला ह्यातलं काही कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, कारण पाकळीचे जे मेजरमेंट आहे ते तुम्ही जर सेम घेतलं माझ्या सांगितल्याप्रमाणे तर तुमची डिझाईन जर सेम येणार आहे, व्यवस्थित येणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि जर डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, व्हिडिओला हाईप मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.